या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबा केफेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 9423591259 8087551679. C2च्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल. किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत, त्याला नख लावल्यास सरकारला सळो की पळो करू, कॉम्रेड आडम मास्तर यांचा जळजळीत इशारा. सोलापूर. भारताची एकंदरीत आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता अत्यंत चिंताजनक आहे. केंद्र सरकार देशाला विकासाकडे नेत असल्याची वल्गना करताना महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमतेचा दर देशाच्या विकास दराच्या दुप्पटीनं वाढलेला आहे. हे सरकार मान्य करायला तयार नाही. आजही भूकबळी, शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगार तरुणांची आत्महत्या, कर्जबाजारीपणा या सामाजिक प्रश्नांची तीव्रता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता सरकार आर्थिक नाड्या भांडवलदारांच्या हातात देण्याचे काम करत आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांना नफेखोरीसाठी कवडीमोल दराने मोकळीक दिली आहे. हा जनतेसोबत केलेला अक्षम्य घात आहे. कामगारांनी गेले अनेक वर्ष संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायद्यांपैकी 29 कामगार कायदे 4 श्रम संहितांमध्ये परिवर्तित करून कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे. याला सर्व केंद्रीय व राज्य कामगार संघटना, फेडरेशन विरोध करत असून मालक धार्जिणे केंद्र व राज्य सरकार कोणत्याही क्षणी याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत, त्याला नख लावल्यास सरकारला सळो की पळो करू, जळजळीत असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. ते पुढे म्हणाले की काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी हल्ला करून उत्तुंग कामगिरी बजावली. यात सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. हे अभिनंदनीय बाब आहे. भारतीय शौर्यवीर सैनिकांच्या विजयी सन्मानार्थ आणि देशातील युद्धजन्य परिस्थिती व वस्तुस्थिती पाहता 20 मेचा देशव्यापी सार्वत्रिक संप मागे घेऊन ते 9 जुलै 2025 रोजी जाहीर केल्याची माहिती दिली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड्स युनियन्स जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली जनता व कामगार विरोधी धोरणांविरुद्ध 20 मे रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन पार पडले. यावेळी सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल करत गगनभेदी घोषणाबाजीद्वारा केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मंचावर माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, पुष्पा पाटील, ॲडव्होकेट अनिल वासम आदींनी सभेला संबोधित केले. मंगळवारी 20 मे रोजी लालबावटा विडयंत्रमाग बांधकाम, रेडीमेड व शिलाई कामगार युनियन C2 संलग्नच्या वतीने माजी नगरसेविका कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, वीरेंद्र पद्मा, शकुंतला पाणीभाते, राजेश्वरी पद्मा, अमित मंचले, शहाबुद्दीन शेख, अशोक बल्ला, अरुण सामल, श्याम आडम आदींची उपस्थिती होती. यावेळी C2ची भूमिका मांडताना C2चे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख म्हणाले की कामगारांनी गेले अनेक वर्ष संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायद्यांपैकी 29 कामगार कायदे 4 श्रम संहितांमध्ये परिवर्तित करून कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी दीपक निकंबे, मुरलीधर सुंचू, सिद्धाराम उमराणी, दाऊद शेख, नरेश दुगाने, अकिल शेख, राजेश कासिद, युसुफ शेख, नितीन कोळेकर, नितीन गुंजे, प्रकाश कलबुर्गी, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, रफिक काझी, आपाशा चांगले, वसीम देशमुख, राजू गेंट्याल, प्रभाकर गेंट्याल, योगेश अकीम, नरेश गुल्लापल्ली, इमाम शेख, महबूब मणियार, चंटी बिटला, दिनेश बडगू, बाळकृष्ण मल्ल्या, विजय हरसुरे, मल्लेशम कारंपुरी, अभिजित निकंबे, मोहन कोकुल, शिवश्रीराम, मल्लिकार्जुन बेलियार, प्रकाश कुऱ्हाडकर, गोपाळ जेकलेर आदींनी परिश्रम घेतले. आणि राज्य सरकार विरुद्ध जर त्यांनी शब्द वापरला त्या सगळ्यांना 2 वर्ष तुरुंगात, 3 वर्ष तुरुंगात, 7 वर्ष तुरुंगात, 2 लाखापासून 7 लाखापर्यंत दंड, त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त,
त्यांच्या बायका मुलांना रस्त्यावर आणणार असा कायदा महाराष्ट्र सरकारने आणलेला. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, तो कायदा ताबडतोब परत घ्या. नक्सलाइटच्या नावावर कामगार चळवळ संपवण्याचा प्रयत्न करू नका. हा देश महात्मा गांधीचा आहे, हा देश भगतसिंगाचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरचा आहे, हा देश महात्मा फुलेचा आहे, हा देश सावित्री फुलेंचा आहे. लक्षात ठेवा. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.